या ट्रेन मध्ये आता मला चढायचं आहे. मी चर्चगेटला डायरेक्ट. मित्रांनो, स्टेशनच्या इथला व्ह्यू बघा कसं मस्त आहे त्या साईडला. ते इंटरनॅशनल मॅच होत, IPL पण इथे होत आहे. वानखेडे स्टेडियम आहे तो, त्याच्यामुळे बंद ठेवलं नाही. तर दसऱ्याला त्याची सर्व क्रिकेटची ओपनिंग होईल, टेनिस क्रिकेटची. तर हा मैदान आहे ना, खूप मस्त आहे. मित्रांनो, मी ऋषभ पूर्वी स्वागत आहे कोकणी चॅनलवर. तर मित्रांनो, मी आज ट्रेनचा प्रवास करणार आहे. तर त्यासाठी मला पहिल्यांदा तिकीट काढायला लागेल. तर आता मी तिकीट काढत जातो. तिकीट नाही काढला ना, तर मला दंड, म्हणजे टीसीने पकडल्यानंतर दंड चांगला लागेल. 200-300 काही जे काय असतील, टीसीला दंड द्यायला लागेल मला. नाहीतर म्हणजे अवस्था वाईट आहे. तिकीट नाही काढला तर पहिल्यांदा तिकीट काढून घेतो, मग तुम्हाला दाखवतो मी कुठे जाणार आहे तो. ओके, लेट्स गो. मित्रांनो, स्टेशनच्या इथला व्ह्यू बघा कसं मस्त आहे त्या साईडला. गाड्या आहेत आणि त्या साईडला स्टेशन, रेल्वे आहे, पटरी आहे ती बघा. तर तिथे जायचं आपल्याला. स्टेशनचं तिकीट काढलं आहे, चर्चनी रोड ते चर्चगेट पर्यंत काढलेलं आहे. चर्चगेटला तर मला जायचं आहे. तर तुम्ही पुन्हा एकदा हा व्ह्यू बघा त्या साईडला. ट्रेन पण एक जे जाते विरार साईडला ट्रेन जाते. आता आपल्याला चर्चगेटला जायचं आहे. तर मित्रांनो, आता जाऊया आपण चर्नी रोड स्टेशनला. चर्नी रोड स्टेशन, वेलकम टू चर्नी रोड स्टेशन. हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 3, 4 आहेत. एक 3 वर लागले, एक 4 वर लागले. या साईडला हे बघा, 4 नंबरला चर्चगेट पण लागले इथं. 3 भाईंदर लागले, 4 चर्चगेट पण लागले. आपल्याला 4 नंबरवर जायचं आहे. ते 4 नंबर त्या साईडला आहे. तर आताच गेली ट्रेन बघा. मित्रांनो, 4 नंबरची ट्रेन होती ना, ती आपली गेलेली आहे, मिस झालेली आहे. तर आता बघूया कुठली ट्रेन लागते 3 नंबरवर. 2 नंबरवर लागलेली आहे चर्चगेट. पटकन जाऊयात. तर मित्रांनो, 3 नंबर प्लॅटफॉर्मवर बघा विरार लागले, विरार 5 लागले आणि 2 नंबर स्टेशनवर ना चर्चगेट लागले. दाखवतो हे बघा, चर्चगेट स्लो लागले. 4 मधून 31 मिनिटांनी येईल, स्लो आहे. तर हा व्ह्यू बघा. आता आपली ट्रेन आलेली आहे, ते बघा. ट्रेन येते. हे बघा ट्रेन, या ट्रेन मध्ये आता मला चढायचं आहे. मी चर्चगेटला डायरेक्ट. ट्रेन वाटतं भरलेली. ट्रेन मध्ये प्रवास वाटतं कमीच आहे ते बघा, नाही तर गर्दी खूप असते. त्या साईडचे पण आले, चर्चगेटचे पण लागले आणि या साईडने पण चर्चगेट लागले. तर आता मी चढतो ट्रेन मध्ये. मित्रांनो, ट्रेन मध्ये आता बसलोय. ट्रेनचा आतमध्ये दाखवलं म्हणजे बघा कसं असतं. सीट वगैरे कसे असतात, लोखंडाची, म्हणजे एल्युमिनियमची आहे. बघा. आणि तो तिथे आहे ना, स्टेशन आहे ना, मरीन लाईनचं, आणि त्याच्या नंतरला चर्चगेट आहे. मग दाखवतो बाहेरचा व्ह्यू त्या साईडला. आता थोड्या वेळ ना वानखेडे स्टेडियम तुम्हाला आपल्याला दिसेल. दाखवतो वानखेडे स्टेडियम कुठं आहे. साईडला व्ह्यू आहे. ट्रेन मधला स्कोप आहे, बघू शकता. ट्रेन मध्ये प्रवास करा. तर आता मरीनला स्टेशन येऊ सोडतोय मी तर. मरीन लाईन तर पुढे लास्ट चर्चगेट आहे, दाखवतो तुम्हाला. वानखेडे स्टेडियम पण दाखवतो, तिथं आहे.
ते IPL वगैरे इंटरनॅशनल क्रिकेट वगैरे खेळतात थिएटर स्टेडियम दाखवतो तुम्हाला. आवाज बघा काय तिला खटाक 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 खटाक. आतमध्ये तुम्हाला दिसत असेल. एक ट्रेन हा बघा हा वानखेडे स्टेडियम आहे. हा बघा ते इंटरनॅशनल मॅच होतात IPL पण इथे होतोय. बघा वानखेडे स्टेडियम आहे. वर तुम्हाला दिसते समजून गेला तर साईडला तिथं मला वाटतं नेट प्रॅक्टिस होते काहीतरी असेल त्या करतो या साईडला. मित्रांनो लोकल ट्रेन वर आपल्याला तर लास्ट चर्चगेट आलाय. चर्चगेटला आलो आहे ना आपण. चर्चगेटचा लास्ट स्टेशन चर्चगेट. या साईडने उतरूया. दोन्ही साईडने उतरायला आहे. या साईडने पण आहे त्या साईडने पण आहे. आपल्याला या साईडने उतरायचं आहे. ट्रेन पूर्ण थांबल्यावर उतरा नाही तर गाई करू नका पळाय मिळायचं. राईट बाबा एक आता ज्या आपण ट्रेन मध्ये आलात ना तर ट्रेन रिटर्नला जाईल विरार साईडला किंवा बोरिवली स्टेशनला. तिथे बघा ही ट्रेन आहे. चर्चगेट आता आपण आलोय. दाखवतोय चर्चगेटला काय काय आहे. इथून बाहेर जायचा रस्ता आहे ते काय स्टेशन बघा कसं भारी आहे. लास्ट स्टेशन चर्चगेट. ते या साईडला संडेला दर संडेला तुम्हाला क्रिकेट तुम्हाला दिसेल. जास्त कोणी दिसणार नाही फक्त क्रिकेटची आता दसरा होईल ना त्यानंतर सुरू होईल क्रिकेटच्या मॅच. नुसता दर संडे क्रिकेट. मी पण येणार आहे बघायला. बघा या साईड जायला बाहेर जायला काय एक या साईडने आहे. तर मी या साईडने जातो. मॉल मध्ये चाललोय छोट्याशा पण नाही. हा स्टेशन आहे जे सर्व खायला वेळ मिळतं ते बघा साईडला खायला मिळतात. हा बघा भला एवढा मोठा पंखा आहे. पंखा बघा केवढा मोठा आहे. आपल्या घरात पण नसतं एवढं पंखे मोठे या साईडला. मी या साईडने पण बाहेर जाऊ शकतो. नाही तर मला कडनं त्या साईडने बाहेर टाकायचं तुम्हाला दाखवतो. त्या साईडला टॅक्सी वगैरे त्यासाठी टॅक्सी वगैरे उभे लागलेले आहेत. बघा स्क्रीन बघा केवढी मोठी आहे. मोठी स्क्रीन आहे. जो छत्र्या बित्र्या आहेत पाऊस लागला तर. मुंबई
वेगळ्या साईडला काय केलं तर कपड्याचे खूप दुकान आहेत या साईडला. हे छोटे छोटे दुकान आहेत कपड्याचे. हे बघा, बॅगा वगैरे सर्व आहेत स्टेशनच्या इथे. जास्त करून लोक येतात ना, खरेदी करतात त्यातून. बाहेरचं बघा कसं वाटतंय वातावरण. पावसाचं वाटतंय वातावरण आहे, पण नाही थोडक्यात साईडला दाखवतो अजून. त्या साईडला पुतळा आहे. कोणाचा आहे पुतळा आहे, कोण आहे तो पुतळा, कोणाचा पुतळा आहे तो काय माहित नाही मला. बॅक साईडच बघतोय मी हा व्ह्यू. त्या साईडला, या साईडला बघा कसं वातावरण. मला गोल मैदान दाखवतो काय. तर मित्रांनो हा गोल मैदान आहे. आतमध्ये पाणी साचलंय बघा. आतमध्ये बघा पाणी साचलंय. त्याचा हा गोल मैदान आहे. आतमध्ये जायचं दाखवतो आपण साईडला. तर मित्रांनो तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं गोल मैदान आहे. ओके, मेन गेट आहे गोल मैदानात जायला. मेन गेट आहे. सरळ सरळ बाहेर पडू. हे बघा व्ह्यूज बघा. आता सध्या बंद आहे कारण पाऊस पडतो, त्याच्यामुळे बंद ठेवलं नाही. तर दसऱ्याला त्याची सर्व क्रिकेटची ओपनिंग होईल, टेनिस क्रिकेटची. तर हा मैदान आहे ना पूर्ण भरलेला दिसेल तुम्हाला. त्याशी मी ब्लॉग बनवणारच आहे दसऱ्याच्या ओपनिंग दिवशी. तुम्हाला दाखवतो त्या दिवशी हा कसा भरलेला सकाळी 8:30 वाजता. बघा मग तुझी घडी आहे. तिला काय म्हणतात तर तुम्ही कमेंट करून सांगा त्या टॉवरला काय म्हणतात. सुरीचे झाड वगैरे आहेत. मध्ये मध्ये नारळाचे पण झाड आहेत. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथपर्यंत. पुढे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.